नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. डहाणू आमदारांच्या नेतृत्वात डहाणू कासा चारोटी येथे कडकडीत बंदला मोठा प्रतिसाद. संयुक्त किसान मोर्चा आणि केंद्रीय कामगार संघटना केंद्र सरकारच्या विरोधात 16 फेब्रुवारी 2024 रोजी देशविघातक धोरणाच्या निषेधार्थ शेतकरी विरोधी व कामगार विरोधी नीतीविरोधात बंदचे आयोजन करण्यात आले होते. डहाणू तलासरी तालुक्यात अनेक ठिकाणी संयुक्त किसान मोर्चा तसेच केंद्रीय कामगार संघटनातर्फे रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले. डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वात डहाणू सागर नाका येथे 16 तारखेला सकाळपासून रास्ता रोको करण्यात आला. तलासरी तालुक्यात तसेच आसागड, कासा, सायवन नाका येथे भारताचा समावेश पक्ष याच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. या रास्ता रोकोमध्ये केंद्र सरकारने आणलेले अनेक प्रकल्प शेतकऱ्याच्या विरोधात आहेत. वाढवण बंदर रद्द करा, तसेच दिल्लीतील शेतकऱ्यावर ड्रोनच्या साह्याने अश्रुधूर सोडले जात आहेत त्याचा देखील निषेध करण्यात आला. त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, रेल्वे सर्व खाजगीकरण केले जात आहे. विविध विमा कंपन्या देखील खाजगीकरणात समावेश करण्यात आल्यात म्हणून रास्ता रोको करण्यात आला. त्याचबरोबर ग्रामीण आदिवासी नागरिकांना रोजगाराची संधी मिळत नाही. अनेक योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत. फक्त कागदावरच योजना आहेत. नोकऱ्यांचे कंत्राटीकरण बंद करा, भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करा, मनरेगामध्ये मजुरीची वाढ करा, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करा, सर्व शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाला 1.5 भावाची कायदेशीर हमी द्या, या मागण्या करत महाराष्ट्र शासनाचा सुद्धा निषेध करण्यात आला. डहाणू येथे आमदार निकोले व त्यांच्या कार्यकर्त्यांना आंदोलन स्थळापासून डहाणू पोलीस ठाण्यात अटक करून नेण्यात आले आहे. काही वेळाने सोडून देण्यात आले. तर कासा येथे बिरसा मुंडा चौकात 2 ते 2.5 तास हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात 80 ते 85 वर्षाचे नागरिक व महिला देखील सहभागी झाल्या होत्या. बंदमध्ये कासा मार्केट कडकडीत बंद होता. त्याचबरोबर रिक्षा चालक मालक यांनी सुद्धा बंद ठेवली होती. त्यामुळे रस्त्यावर सुकसुकाट दिसत होता. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. डहाणू मुख्य प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा यांचा रिपोर्ट.